उतरतोय तो विनायक आपल्या संघाकरता या महाअंतिम सामन्यामधील पहिलं षटक घेऊन येतो तो विनायक. And here we go. The first ball of MPL Season 5. पहिला चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. मौर्या सुपर जायंट्स आपले इरादे साफ करतायत. पहिल्याच चेंडूवर दणदणीत चौकार खेचून आपल्या संघाकरता 4 धावांचं खातं उघडतोय तो तेजस मध आहे. एक चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा वाईट थोडासा दिशाहीन चेंडू आणि एका अतिरिक्त धावेची भर पडते ती मौर्य सुपर जायंट्स या संघाच्या रण धाव संख्येमध्ये. धाव संख्या 5. एक चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा कॉल पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल तेजस याला. सुंदर अशी गोलंदाजी आणि स्ट्राईकवर येतोय तो मावऱ्या सुपर जायंटचा कर्णधार फिरोज नदाब. दिशाहीन चेंडू आणि त्याचा जो काही अंजाम होणार होता तोच झालेला आहे. चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा 4 धाव्यांची बढ होती. धाव संख्या 10. विनायक मोहिते आपल्या संघाकरता मौर्या रॉयल्स या संघाकरता पहिलंच षटक घेऊन येतो स्टडी सर्कल एंड कडून. पुन्हा एकदा सेम चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून आलेला हा बॉल आणि बॉल फिल्डर चेस करतोय बॉलला पण या रेस मध्ये फिल्डरला काही जिंकता येत नाही. बॉल रेस जिंकतोय आणि बॉल जातोय पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. चौकारांची आतिषबाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. धाव संख्येमध्ये वेगाने वाढ होते आणि धाव संख्या पोहोचते ती 14. विनायक मोहिते आणि फिरोज नदाब यांच्यामध्ये चाललेलं बॅटल. टोलोलोला चेंडू पॉइंटच्या दिशेने. एक धाव घेण्याचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकाच धावेवर समाधान मानतोय तो फिरोज आणि याचाच अर्थ पुढील गोलंदाजीवर स्ट्राईकवर येतोय तो फिरोज. स्ट्राईक स्वतःकडे घेण्यामध्ये यश. अजून एक बॉल बाकी. तेजसकडे स्ट्राईक. तेजस यानं स्ट्रेट ड्राईव्ह यावी काढलेला आहे पण फिल्डर तिथं तैनात असल्यामुळे 2 धावेचा कॉल आहे आणि 2 धावा घेण्यात यश. धाव संख्या 17. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17. स्ट्राईकवर येतो तो तेजस. गोलंदाज नाव सांगा. राजू ब्रुंबायकर पॅव्हलियन एंड कडून. आणि उंच असा फटका जातोय 6 धावांकरता. आतापर्यंतची सर्वात लांब बाउंड्री पण ती मध्ये भेदण्यात यश मिळते ते फिरोज नदाब याला. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांची बढत धाव संख्येमध्ये. राजू बुरुंबायकर ज्याने एक हाती आपल्या गोलंदाजीच्या जीवावर आतापर्यंत सुंदर असं प्रदर्शन केलेलं आहे
तो आपला हुकमी एक्का सागर गावडे आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये बाहेर काढलेला आहे. पुन्हा एकदा तसा सुंदर असा फटका आणि यावेळी मात्र जातोय चौकार. राजू बुरुंबाळकर स्टडी सर्कल एंड कडून मौर्या रॉयल्स प्रोत्साहनाची गरज. जोरदार टाळ्या झाल्यात संघासाठी. पुन्हा एकदा तो चेंडू. यावेळी मात्र रिझल्ट थोडा रिझल्ट तोच. बॉल जातोय चौकार. धाव संख्या पोहोचते ती 31. सामना 10 ओव्हरचा आहे. आणि आज दरम्यान राजू वरुंबाळकरला सूर गवसताना दिसतोय. एक निर्धाव चेंडू टाकतोय तो राजू वरुंबाळकर मौर्या रॉयल्स. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट चेंडू. जोरदार विकेटचे अपील पण एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळते ते राजू वरुंबाळकर याला. पुन्हा एकदा पाठीमागे वळून मारलेला फटका जातोय सीमारेषा बाहेर. 4 रनांसाठी 4 धावांची बढत. 3 चेंडू निर्धाव. चेंडू चौकार असा हा काही या ओव्हर मधला खेळ राहिला. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 35 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉल जुना की नवीन. आणि याच दरम्यान कर्णधार सागर गावडे स्टडी सर्कल एंड कडून गोलंदाजी करता येत आहेत. पण थोडासा दिशाहीन चेंडू आणि एका अतिरिक्त धावेची बढत मिळते ती मौर्या सुपर जायंट्स या संघाला. आणि सुरेख असा चेंडू. फलंदाज होतो त्रिफळा आणि तेजस मदाय जो आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी करत होता तो परततोय पॅव्हेलियन मध्ये. मौर्या रॉयल्स या संघाचे कमबॅक म्हणावं लागेल. ओपनिंगचा फलंदाज मैदानामध्ये परततोय पॅव्हेलियन मध्ये. आणि त्याची जागा घेण्याकरता मैदानामध्ये उतरतोय तो उदय आवळेकर. फिरोज नादाब अद्याप मैदानामध्ये उपस्थित. कर्णधार पदाची सूत्र आपल्या हातात घेत
तितकीच कर्णधार पदाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय आणि आपल्या पहिल्याच चेंडूवर स्ट्राईक देतोय आणि तेजस मदाई सारखी विकेट जो आक्रमक फलंदाज होता त्याला तंबूमध्ये परतवण्यात यश मिळवतोय तो सागर गावडे. रॉयल्स अमित धनवडे, युवराज पठाडे, प्रियांका पोद्दार यांचा हा संघ आणि उंच उडाला चेंडू पण जाऊन पडतोय तो नो मॅन्स लँड मध्ये. सागर पाटला करतोय बॉलचा उत्कृष्ट असा थ्रो आणि 2 धावा घेण्यामध्ये यश. तापस सप्रे यांचा देखील हा संघ डेव्हलपमेंट या पद्धतीने केली की संघ अपराजित आतापर्यंत तरी राहिलेला आहे आणि महान टीम 16 मध्ये पोहोचलेला आहे. डोलवलेला चेंडू थोडीशी मिसफिल्ड. 1 धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव घेण्यामध्ये यश. धाव संख्या जाऊन पोहोचते 40 एका विकेटच्या नुकसानीवर. पुन्हा एकदा उदय आवेकर याने खेळून काढलेला चेंडू एका धावे करता. खेळून काढलेला चेंडू एका धावे करता. सागर गावडे यांच्या या ओव्हरमध्ये थोडासा सावधाचा पवित्रा घेतोय तो मोऱ्या सुपर जायंटचा संघ. धाव संख्या 42. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मोठा फटका ऑफच्या दिशेने आणि सुंदर असा झेल पॉइंटच्या दिशेने मौर्या रॉयल्स आणि फिल्डर आहे अमर. सुंदर असा झेल म्हणावा लागेल. कॅच ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी अमर. सुंदर असा कॅच आणि उदय आवेकर तंबूमध्ये परततोय. चार बॉल 5 धावा करून उदय आवेकर तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्याकरता उतरतोय तो सुशांत पाटील ज्यानं MPL सीझन 4 ची फायनल खेळली होती आणि यावर्षी देखील फायनल खेळण्याचा मान सुशांत याच्या नशिबी आणि दुसऱ्या फायनल मध्ये देखील तो फलंदाजी करता उतरतोय. डिफेंडिंग चॅम्पियन अशा या टीमचा तो सदस्य रिप्लेस करतोय तो उदय आवेकर याला आणि पॉवर प्लेची समाप्ती, बॉलिंग पॉवर प्लेची समाप्ती. गोलंदाजी करता येतोय राजू बुरमाळकर. थोडासा दिशाहीन चेंडू एका अतिरिक्त धावेची वाढ सुपर जायंटच्या धाव संख्येमध्ये. राजू बुरंबाळकर स्टडी सर्कल एंड कडून उत्तुंग असा षटकार फिरोजना दाब्याच्या
तसा स्फोटक असा हा फलंदाज फिरोज नदाब. आणि ऑफच्या दिशेने फटकारलेला हा फटका जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. फिरोज मार रहा है. सुपर जायंट्स फिरून मारलेला फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा रचनात्मक असा शॉट, प्लेयर खाली पण रिझल्ट तोच. षटकार, बीएसएनएल छक्का, फिरोज मार रहा है. जबरदस्त असा षटकारांचा पाऊस पाडतोय तो फिरोज नदाब. धाव संख्या 63. रॉयल्स या संघाला रणनीतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता, पण नक्कीच कमबॅक करेल रॉयल्स हा संघ, कारण सागर गावडे हा मुरलेला असा खेळाडू. आणि या ठिकाणी रॉयल्सच्या संघामध्ये दिवाळी चालू झालेले, आणि का नाही व्हावी, कारणच तसं आहे, कारण फिरोज नदाबला बाद करतोय तो राजू बुरंबाळकर, ज्याला आतापर्यंत राखून ठेवला होता तो राजू बुरंबाळकर. फिरोज नदाब याची विकेट घेतोय. वैयक्तिक 44 धावा करून परततोय तो फिरोज नदाब. 15 चेंडू 44 धावा, 6 चौकार आणि 3 षटकार. पण सामना 10 षटकांचा आहे. याचा कदाचित मौर्या सुपर जायंट्स या संघाला विसर पडलेला दिसतोय. अद्याप 6 षटकं बाकी आहेत. फलंदाज तंबूमध्ये परत मौर्या रॉयल्स या संघामध्ये आणि त्यांच्या गोटामध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण, एक आनंदाची लहर पसरून गेलेली आहे. आणि फिरोजची जागा घेण्याकरता आलेला आहे तो सचिन मखदूम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू. राजू बुरंबाळकर, राजू बुरंबाळकर स्ट्राईक करतोय. ज्यासाठी 2 दिवस राजू बुरंबाळकर ज्या आपल्या मॅचेस फिरवत होता, तेच काम महाअंतिम सामन्यामध्ये राजू बुरंबाळकर याने चोख बजावलेला आहे. आपल्या कर्णधारानं सोपवलेला विश्वास सार्थ करताना दिसतोय. गोलंदाज करता येतोय. तर स्टडी सर्कल एंड कडून चेतन तट्टी, पाटलांचा हा एक्का आज दुसऱ्या संघामधून खेळतोय. दर्द तो होगा.
फिरून मारलेला फटका यष्टीरक्षकाला काही झेल टेकता येत नाही, अन्यथा दबाव टाकण्यात यश मिळालं असतं मौर्य रॉयल्सच्या संघाला. कदाचित सुशांतचा कॅच असल्यामुळे सागरनं खोदून मारलेला शॉट एका धावे करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरा धाव घेण्यामध्ये यश. चेतन तट्टी स्टडी सर्कल एंड कडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. फिरोजच्या विकेट नंतर एक चैतन्याचं वातावरण करते आणि प्रत्येक बॉलला, प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मोठा फटका फिरवून मारलेला, उत्कृष्ट असा झेल घेण्याचा प्रयत्न, पण बॉल जातोय सीमारेषा बाहेर. चौकार सुशांत. एक अतिरिक्त धावेची भर सुपर जायंट्स या संघाच्या धाव संख्येमध्ये. टोलवलेला चेंडू थोडा वेळ हवेमध्ये, पण नो मॅन्स लँड्स मध्ये. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव घेण्यामध्ये यश. सुशांत जो सिंगल डबल साठी खेळ प्रसिद्ध असणारा खेळाडू, भरवशाचा फलंदाज, जो मैदानामध्ये टिकून राहतो आणि धाव संख्या वाढवत राहतो असा हा फलंदाज. आणि चेतन तट्टी मौर्य स्टडी सर्कल एंड कडून. पुन्हा एकदा बॉलरच्या डोक्यावरून मारलेला फटका एका धावे करता एक धाव घेण्यामध्ये यश सुशांत पाटील याला. मौर्य ग्रुपच्या इंडस्ट्रियल क्रिकेट टुर्नामेंट मौर्य प्रीमियर लीगचं हे 5वं वर्ष. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि सागर यावेळी मात्र कुठलीच चूक करत नाही, अचूक झेल घेतोय आणि आणखी एक फलंदाज मौर्य सुपर जायंट्सचा तंबूमध्ये परत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 73. ड्रिंक्स ब्रेक. एकमेकाला समजून घेणं हे या लीग मधून शिकायला मिळतं. आणि
पुन्हा एकदा हवाई फायर डागण्याकरता मोऱ्या सुपर जायंट्स सज्ज आणि या रणने धावसंख्येवर अंकुश ठेवण्याकरता मोरया रॉयलचा संघ सज्ज. पॅवेलियन एंड कडून गोलंदाजी करता येतोय तो सागर गावडे आणि बॅट्समन अतुल शिंदे मोऱ्या सुपर जायंट्स संघाकडून फलंदाजी करता येतोय तो अतुल शिंदे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. बोला बोला अतुल शिंदे. आणि टोलवलेला चेंडू एका धावे करता सुंदर थ्रो पण एक धाव घेण्यात यश. बाईच्या धावा. सागर गावडे पॅवेलियन एंड कडून गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता स्वतः कर्णधार आणि नट्टी जरा थोड्या वेळाने स्वप्नात येऊ दे ओव्हर संपल्यानंतर. सागर गावडे गोलंदाजी करतो पॅवेलियन एंड कडून आणि फुलटॉस चेंडू टोलवलेला चेंडू थोडीशी मिसफिल्ड 2 धावेचा कॉल आणि 2 धावा घेण्यामध्ये यश. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. एक शॉट. उचलून मारलेला फटका गॅप मध्ये पण फिल्डर शुभम खाली. शुभम तेजीने थ्रो करतोय. विजेच्या गतीने केलेला थ्रो तरी देखील अंपायर मागचा नो बॉल होता की एक शॉट आणि नो बॉल. स्कोर मध्ये करेक्शन करतोय. स्ट्राइक वर सुशांत पाटील. उचलून मारण्याचा प्रयत्न. चौकार. ओव्हर थ्रो. मिसफिल्ड आणि त्याचा 4 रनामध्ये परावर्तित होतोय. पृष्ठाची फलंदाजी करतायत तो मोऱ्या सुपर जायंट्स संघ आणि वापसीच्या प्रयत्नात फुल टॉस चेंडू खेळून काढलेला चेंडू. एक धावेचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते सुशांत. सुंदर अशी रणनीती म्हणावी लागेल सुपर जायंट्स या संघाची. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करून 1-2च्या धावसंख्येने धावसंख्या पुढे नेत आहेत. अद्याप 4 षटकं बाकी. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 83. 4 विकेटच्या मोबदल्यात. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून. मोऱ्या रॉयल्स हा संघ अमित धनवडे, संदीप परीट, तापस सप्रे, युवराज पटाडे आणि प्रियांका पोद्दार यांचा हा संघ. आप्पा आणि बॅटिंग पॉवर प्लेची मागणी या ठिकाणी सुपर जायंट्सच्या संघाकडून. आणि बॉलर पॉवर प्ले साठी बॉलिंग साठी येतोय तो राहुल बुल्ले आणि त्याचा सामना करतोय तो सुशांत. पॅवेलियन एंड कडून राहुल बुल्ले वैयक्तिक दुसरं आणि संघाकरता 7वं षटक घेऊन येतोय तो राहुल बुल्ले. धावसंख्या 83. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. फिरून मारलेला फटका पण सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राहुल बुल्ले याचं. स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय. आणि मैदानाच्या उजव्या बाजूला बघितलं
तर फायटर्स आणि निर्धाव चेंडू, चॅलेंजर्स आणि फायटर्स यांचा कोलॅबरेशन झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो राहुल बुल्ले. मोठा फटका, पण प्लेअर तैनात. एक धावेवर समाधान मानू लागते ते सुशांत. सुंदर गोलंदाजी करतोय तो राहुल बुल्ले. फिरोज नदाब यांची मैदानामध्ये एंट्री. आणि IPL मध्ये धोनी नंतर फिरोज नदाब यानेच अशी कामगिरी केलेली दिसते. सामना थांबवून मध्ये घुसायचं. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पण निर्धाव चेंडू. राहुल बुल्ले संघाकरता कर्णधाराचा विश्वास सार्थ करताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी करतोय, योग्यरित्या, योग्य टप्पा, योग्य लेंथ, सगळं काही परफेक्ट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागते. आतापर्यंत बघता बॅटिंग पॉवर प्ले रॉयलच्याच पक्षाकडे झुकलेला दिसतोय. रॉयल्स कमबॅक करते. पुन्हा एकदा मोठा फटका, आणि फिल्डर काहीच करू शकत नाही कारण की चेंडू जातो तो डोक्याच्या वरून. चौकार. पहिल्या इनिंग मधल्या गोलंदाजीमध्ये बदल. कोणताही एक गोलंदाज 3 ओव्हर्स करू शकतो आपल्या संघाकरता. 5 गोलंदाज काढणं अनिवार्य, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. आणि सागर वैयक्तिक 3रं आणि संघाकरता 8वं शतक, 7वं शतक, 8वं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण एकच धाव बाईच्या स्वरूपात. सागर गावडे कर्णधार पदाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकतोय तो सागर गावडे. मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा मौर्या सुपर जायंट्सच्या संघाला. टोलवलेला चेंडू एका धावे करता. एंड चेंज होऊन पण मोठे फटके येत नाहीत. मौर्या रॉयल्स हा संघ अंकुश धाव आणि लो फुलटॉच. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, अत्यंत सुरेख आणि कर्णधार पदाला साजेस असं गोलंदाजी करतोय तो सागर गावडे. धाव संख्या 91. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, 2 झेंडीचा कॉल, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख अशी गोलंदाजी. अद्याप 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावा देतोय तो सागर गावडे. GST कट करून मोठा फटका गॅप मध्ये, आणि जातोय तो रॉयलच्या गोटामध्ये. सुपर जायंट्स 4 धावांची भर. धाव संख्या 96. 8 षटकांच्या समाप्तीनंतर अद्याप 2 षटक बाकी.
युट्यूब लाईव्ह वर कमेंट्स यायला लागलेत. सुनील पाटील पाणी देताना दिसत आहेत. बॅटिंग साठी कधी दिसणार? कॅमेरा फक्त सुनील पाटलांच्यावर. आणि खेळून काढलेला चेंडू, एका धावेचा कॉल, सुंदर असा थ्रो. दुसऱ्या धावेचा कॉल, पण एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. ते उत्तम खोत याला सुशांत, जो आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी करतोय, तो स्ट्राईक वर येतोय. मोठ्या फटक्याची अपेक्षा सुपर जायंट्सच्या संघाला, पण रॉयल्स व्यवस्थित अंकुश ठेवून आहे धाव संख्येवर. सुरुवातीला मोठा वाटणारा स्कोर आता आटोक्यात आलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉलचा आणि बॅटचं काही कनेक्शन होत नाही. तरी देखील लेग बाईच्या स्वरूपात एका धावेची भर पडते, ती सुपर जायंट संघाच्या धाव संख्येमध्ये. आणि सुरेख असा चेंडू, आकाश सुंदर गोलंदाजी करतोय. बॅट्समनना मोठे फटके मारण्यासाठी संधी देत नाही तो आकाश. मोठा फटका स्टेटच्या दिशेने, 6. उत्तम चव्हाण याच्या बॅट मधून आलेला हा सनसनीत षटकार स्टेटच्या दिशेने. 100 पार केलेले आणि धाव संख्या पोहोचते ती 104. अद्याप पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका, एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा कॉल, सुंदर असा थ्रो आणि 2 धाव घेण्यामध्ये यश. धाव संख्या 106. 5 विकेटच्या नुकसानीवर 9 षटकांच्या समाप्तीनंतर. अद्याप या सामन्यातील 6 चेंडू बाकी. धाव संख्या 106. 11.78च्या रन रेटनं चाललेला हा सामना. मौर्या सुपर जायंट्स, सुनील कुमार पाटील, राजीव मुदगल यांचा हा संघ, शरद गायकवाड, अमोल बस्तवडे आणि ज्योती मोहिते यांचा हा संघ, आणि राहुल बुल्ले. आणि 1 धाव. शेवटचं षटक, आतिषबाजीची गरज. 1 धाव घेऊन स्ट्राईक चेंज करतोय तो सुशांत. उत्तम चव्हाण, ज्यानं मागच्याच चेंडूवर षटकार मारला होता, तो स्ट्राईकवर. राहुल बुल्ले गोलंदाजी करतोय तो पॅव्हलियन एंड कडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षणाची आक्रमक अशी रचना. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू टाकतोय तो राहुल बुल्ले. 4 चेंडू बाकी. धाव संख्या अद्याप 107. आणि नंदू आपल्या संघाला प्रोत्साहन. बॉल उंच उडालेला, प्लेअर खाली, चेतन तट्टी. नंदूला 6 आली. मोगॅम्बो खुश हुआ. बॉल पॅव्हलियन वरती अडकलेला आहे. धाव संख्या 113. आणि अभिजित यांना अथक परिश्रमानंतर आणि दिशाहीन चेंडू, एका अतिरिक्त धावेची भर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण सागर गावडे ही संधी सोडत नाही आणि यष्टीजीत करतोय.
तो उत्तम चव्हाण याला सुपर जायंट्स 114. जो गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे तो उत्तम चव्हाणची जागा घेण्याकरिता मैदानामध्ये उतरतोय. अद्याप 2 चेंडू बाकी या सामन्यातील. धाव संख्या 114. फिरवून मारलेला फटका, प्लेयर तिथं नाहीये. 2 धावाचा कॉल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फिल्डर पोहोचेपर्यंत चौकार आहे का काय आणि चौकार. आणि लेग बाईच्या दिशेनं का असे ना पण संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 118. And what a finish! Abhi finishes in style. And this is a 6 for Abhijit. Maurya Super Giants reaches at 124 at 6 wicket down. 12.40च्या ॲव्हरेजनं कुठलेल्या या धावा जिंकण्याकरता मौर्या रॉयल्स या संघाला 125 धावांची आवश्यकता. अत्यंत रंगतदार असा हा सामना.
चेतन तट्टी आणि गोलंदाजीसाठी स्टार गोलंदाज अभि पाटील. किपिंग करतोय तो फिरोजनाथ आप, स्वतः कर्णधार अभिजित पाटील. स्टडी सर्कल एंड कडून गोलंदाजी करता उतरतोय. अंपायर मैदानात. महाअंतिम 16 केवळ 10 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला कळणार आहे कोण होणार आहे ते महाविजेता. मौर्या प्रीमियर लीग सीझन 5 चा महाविजेता लवकरच आपल्याला समोर येईल. मौर्या रॉयल्स की मौर्या सुपर जायंट्स. फिरून मारलेला फटका. पहिला चेंडू, पहिला चौकार. जशास तसे उत्तर. टीट फॉर टॅट. मौर्या आणि सुंदर असा चेंडू अभि पाटील याच्याकडून आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात पुन्हा एकदा सागर गावडे स्ट्राईक वर. काहीच आवश्यकता नव्हती थ्रोची. अतिरिक्त धावेची भर धावसंख्येमध्ये. धावसंख्या 6. रिव्हर्स शॉट जातोय सीमा रेषा बाहेर. 6 धावांकरता सागर गावडे. तुमचा फिरोज तर आमचा सागर. सागर विरुद्ध फिरोज असं हे बॅटल मैदानामध्ये. मैत्रीपूर्ण अशी लढत. सागर गावडे फिरोजच्या बॅटमधून ज्या रना निघाल्या होत्या त्याचाच मोबदला म्हणून सागर देखील त्याच तत्परतेनं स्फोटक फलंदाजी करतोय. अभिजित पाटील क्षेत्ररक्षणामध्ये बदल. स्टडी सर्कल एंड कडून संघाकरता पहिलं षटक घेऊन येतोय महाअंतिम सामन्यामध्ये. आणि खाप चान्स बॉलरच्या दिशेने. सागर गावडे एका धावेचा आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेची भर. मागच्या चेंडूवरील रिपीट टेलिकास्ट एका अतिरिक्त धावेची भर पडते. धाव संख्या पोहोचते ती 14. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती अभि पाटील याच्याकडून. बोलवलेला चेंडू. प्लेअरला काही चेंडू तटवण्यात यश मिळालेलं नाही. पुन्हा एकदा एक चौकार. 18 अभि पाटील. रंगतदार असा हा सामना. शिंगाडे साहेब कुणाला तर जाऊन सपोर्ट करून आलेले आहेत. कुणाला केलाय ते जिंकल्यानंतर कळेल. उत्तुंग असा फटका. जितकं सुंदर विद्यापीठ आहे तितकाच सुंदर असा हा फटका निघालेला आहे. सागर गावडे याच्या बॅट मधून जातोय आणि संघाकरता 7 धावेची भर पडते. मौर्या रॉयल्स या संघाकरता. रॉयल्सच्या संघामध्ये गोटामध्ये उत्साहाचं वातावरण.
नंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 24. अत्यंत सुरेख असा सामना. गोलंदाजीमध्ये बदल. स्वतः कर्णधार फिरोज नदाब स्टडी सर्कल एंड कडून गोलंदाजी करता उतरतोय तो फिरोज नदाब आणि त्याचा सामना करतोय तो म्हणजे चेतन तट्टी. सुनील कुमार यांचा आवडता खेळाडू पण यावेळी विरोधी संघात असल्यामुळं उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. एका अतिरिक्त धावेची भर. लेग बाईज. धाव संख्या 25. अत्यंत रंगतदार असा हा सामना. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू जातो सीमारेषा पार. यावेळी देखील 6 धावांच्या स्वरूपात उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय महान टीम सामन्यामध्ये फिरोज सागर गावडे. आणि बॉल मैदानात परत. सुंदर असा हा सामना. धाव संख्या पोहोचते ती 31. गोलंदाजी करतोय तो फिरोज नदाब स्टडी सर्कल एंड कडून आणि फलंदाजी करतोय तो म्हणजे सागर गावडे. रॉयल्स विरुद्ध सुपर जायंट्स असा हा रंगलेला महान टीम सामना. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सागर गावडे अत्यंत लयीत फलंदाजी करतोय पण फिरोज नदाब दोन्ही कर्णधार एकमेकाशी भिडलेत. एक गोलंदाजी आणि एक फलंदाजी असं चाललेलं आहे बॅटल. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी जातो लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावांकरता वेसनल छक्का सागर गावडे याच्या बॅट मधून. धाव संख्या 37. मौर्य रॉयल्स या संघाच्या गोटामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. खेळण्यास असमर्थता पण एका धावेची भर पडते. धाव संख्येमध्ये धाव संख्या पोहोचते ती 38. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती सागर फिरोज नदाब याची आणि तितकीच सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती सागर गावडे याची. सुनील पाटील आणि फलंदाज यांच्यात हितगुज. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू गॅप मध्ये. एका धावेचा कॉल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते चेतन याला. आणि दरम्यान या महान टीम सामन्याला प्रोत्साहन देण्याकरता दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याकरता आपल्या ग्रुपचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर श्री मंगेश पाटील सर मैदानात उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करत
फिरून मारलेला फटका जातोय सुनील पाटील यांच्या डोक्यावरून आणि यावी मिळत आहेत त्या 4 रन. रणजित पाटील स्टडी सर्कल एंड कडून गोलंदाजी करतोय आणि सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती चेतन तट्टी याची. शिष्यानं गुरुला पळायला लावलेला आहे. चेतन तट्टी सुनील पाटलांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू. सुंदर असा चेंडू पण थोडासा दिशाहीन चेंडू. एका अतिरिक्त धावेची भर पडते ती धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाते 44 बिनबाद 44. सुरेख चेंडू हवेत उडालेला चेंडू पन्नीर जाऊन पडतो तो नो मॅन लँड मध्ये. एक धाव घेण्यात यश मिळते ते चेतन तट्टी याला. पण सागर गावडे पुन्हा येतो स्ट्राईक वर आणि त्याचा सामना करतोय तो रणजित पाटील. स्टडी सर्कल एंड कडून रणजित पाटील स्टडी सर्कल एंड कडून आणि रचनात्मक शॉट जातोय लेगॉनच्या दिशेने. सुंदर असा थ्रो पण 2 धावा घेण्यामध्ये यश मिळते ते सागर गावडे याला. अत्यंत स्फोटक अशी फलंदाजी करतोय तो सागर गावडे. अकरा चेंडू मध्ये 37 वैयक्तिक धावांवर खेळतोय तो सागर गावडे. पुन्हा एकदा फिरवून मारण्याचा प्रयत्न आणि जातोय चौकार. अमित धनवडे यांच्याकडे चेंडू पाठवून दिलेला आणि या सामन्यात एक गुप्त संदेश पाठवून दिलेला आहे. पाटील 51 धाव संख्या पोहोचते ती 51. पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका पण यावेळी फिल्डर खाली पण बॉल गेलेला आहे तो वरून. 4 रनांची अतिरिक्त वाढ होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाते ती 55. सागर गावडे reverse bold. What a bowling performance from Ranjit and Super Giants started celebration. सागर गावडे सारखी विकेट मोऱ्या सुपर जायंट्स या संघाला मिळते. सागर गावडेला शांत करणं आणि तंबूत परतवणं यासारखं मोठं यश सुपर जायंट्स या संघाला मिळते. म्हणावी लागेल रणजित याला. शेवटच्या चेंडूवर अचूक मारा करून सागर गावडेला आपल्या मायाजाळामध्ये फसवण्यात यश मिळते ते रणजित याला. आणि याच सोबत प्रेक्षकांना आतुरता असणारा क्षण जवळ आलेला आहे. गारगोडीचा ढाण्या वाघ लक्ष्मण पाटील गोलंदाजी करता स्टडी सर्कल एंड कडून आणि फलंदाजी करता
चेतन तट्टी आणि शुभम. फिरून मारलेला फटका, एका धावेचा कॉल, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पण फिरोज यांची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव आपल्या संघाकरता वाचवलेली आहे आणि लकी पाटील यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. स्ट्राईकवर येतोय तो शुभम. उचलून मारलेला फटका, गॅप मधून बॉल जातोय सरळ सीमा रेषा बाहेर. चेतन तट्टी याच्या बॅट मधून आलेला सुंदर असा, शुभम याच्या बॅट मधून आलेला सुंदर असा फटका. रॉयल्स या संघाच्या धाव संख्येमध्ये जोरदार अपील, पण पंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एका अतिरिक्त धावेची वाढ होते धावसंख्येमध्ये. कर्णधार आणि बॉलर यांच्यामध्ये हिचगुज. लाईन आणि लेंथ व्यवस्थित टाकण्याची गरज. आणि ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू खेळून काढतोय तो शुभम. एक धावेचा कॉल आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण 2 धावावरच समाधान मानावं लागेल शुभम याला. चांगला कमबॅक म्हणावं लागेल लकी पाटील यांचा. आणि मौर्या रॉयल्स संघाला मार्गदर्शन करतायत. लो फुलटॉच, बॉल जातोय हवेत, फिल्डर खाली, 2 धावेचा कॉल आणि थ्रो. 2 धाव्या घेण्यात यश मिळते ते शुभम याला. रॉयलच्या संघामध्ये उत्साहाचं वातावरण. अमित धनवडे, संदीप परीट, युवराज पटाडे आणि तापस सप्रे. पुन्हा एकदा लो फुल टॉच, मिड ऑनच्या दिशेने गो आणि 1 धाव घेण्यामध्ये यश. चांगला कमबॅक म्हणावं लागेल लकी पाटील यांना. धाव संख्या 67 एका विकेटच्या नुकसानीवर. चेतन तट्टी आणि शुभम रॉयल्स या संघाकडून. आणि जागा घेऊन रूम घेऊन मारण्याचा प्रयत्न, जोरदार थ्रो, डायरेक्ट हिट आणि विकेट. फिरोज नादा फास्ट पैलू कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. डायरेक्ट थ्रोच्या जीवावर चेतन तट्टी याची विकेट मिळते ती मौर्या सुपर जायंट्स या संघाला. धाव संख्या जी सागर गावडे असताना आपण जर ग्राफ मध्ये बघितलं तर मोठमोठ्या इमारती दिसत होत्या, पण सागर गावडे तंबूत परतल्यानंतर कुठं तर धाव संख्येमध्ये अंकुश प्राप्त करण्यामध्ये यश मिळते ते सुपर जायंट्सच्या संघाला. धाव संख्या 67, 2 विकेटच्या नुकसानीवर. 4 षटकांची समाप्ती. आणि चेतनची जागा घेण्याकरता येतोय तो आकाश. मौर्या रॉयल्स आणि गोलंदाजी करता येतोय रणजित पाटील.
वैयक्तिक दुसरं आणि संघाकरता 5वं षटक घेऊन येतो तो रणजित स्टडी सर्कल एंड कडून. आणि चेतनची जागा घेण्याकरता येतो तो आकाश. बघा हे बॅटल कसं रंगणार आहे. सुंदर असा चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धावेचा कॉल, दुसरा धावेचा प्रयत्न, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. रणजित यांनी खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आपल्याच चेंडूवर. आणि गुड लेंथवर टाकलेला चेंडू शुभम खेळण्यात आणि बॉल समजण्यात असमर्थता. निर्धाव चेंडू टाकतोय तो रणजित पाटील. धाव संख्या 68. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू आणि असं क्षेत्ररक्षण आणि त्याची भरपाई म्हणून मौर्या रॉयल्स या संघाच्या धावसंख्येमध्ये 4 धावांची बढोती. धावसंख्या 72. अतिरिक्त धावांवर कंट्रोल करण्याची गरज मौर्या सुपर जायंट्स या संघाला. आणि उंच उडालेला चेंडू मिडॉनच्या दिशेने. 2चा कॉल आणि 2 धावा घेण्यामध्ये यश. पण ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न. सुपर जायंट्स ओव्हर थ्रोच्या एक्स्ट्रा रना जास्त प्रमाणात जात आहेत त्या सुपर जायंट्स या संघाकडून. धाव संख्या 75. 2 विकेटच्या नुकसानीवर. ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू फिल्डर खाली. लकी पाटील आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या अभावामुळे 4 धावसंख्येची बढत मिळते ती मौर्या रॉयल्स या संघाला. उंचीची कमतरता या ठिकाणी. धावसंख्या 79. सुंदर असा चेंडू रणजित याच्याकडून. निर्धाव चेंडू. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 79. 2 विकेटच्या मोबदल्यात. आणि ड्रिंक्स ब्रेक. आणि अमित दंडवडे आणि संदीप परेट जबरदस्त अशी जोडी दुडक्या चालीनं मैदानात. आणि इकडे राजू मुदगल आणि अमोल बस्तवडे. काय नजारा बघायला मिळतोय. सुनील पाटील आपल्या सवंगड्यांना प्रोत्साहित करतायत. रणनीतीमध्ये बदल करतायत. कप्तान फिरोज. महाअंतिम मुकाबला केवळ 5 षटकांच्या निर्णायक क्षणावर येऊन पोहोचलेला आहे. 30 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता.
येताना आपण पाहिलेले आहेत. पाहूयात या मॅचचं रुपडं या ड्रिंक्स ब्रेक नंतर कसं पालटते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. कर्णधार स्वतः गोलंदाजी करता उपस्थित, संघाकरता दुसरं वैयक्तिक दुसरं आणि संघाकरता 6वं षटक घेऊन फिरोज नदाब पॅव्हलियन एंड कडून त्याचा सामना करतोय तो शुभम. आणि दिशाहीन चेंडू एका अतिरिक्त धावेची भर. आतापर्यंतच्या स्कोअर मध्ये बघितलं तर सुपर जायंट्सच्या संघानं 7 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. आणि सुंदर असा चेंडू, खेळाडू खेळण्यात असमर्थता दर्शवतोय. निर्धाव असा चेंडू फिरोज नदाब याच्याकडून. दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला हा सामना. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय फिरोज नदाब. आणि मिड ऑनच्या दिशेने टोलवलेला चेंडू, दुसऱ्या धावेचा कॉल आणि सुंदर असा थ्रो. 2 धावा घेण्यामध्ये यश. धाव संख्या 82. 28 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. आणि चेंडू तितकाचा काही समजलेला दिसत नाही फलंदाजाला. त्यामुळं आणखी एक निर्धाव चेंडू टाकतोय तो फिरोज नदाब. सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आपल्या सुपर जायंट्सच्या संघाकरता. फुल टॉप चेंडू, उंच उडालेला चेंडू श्रेष्ठच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यामध्ये यश मिळते ते मौर्या रॉयल्स या संघाला. धाव संख्या 84. सुंदर अशी गोलंदाजी जकडून ठेवण्यात यश मिळवतोय फलंदाजांना तो फिरोज नदाब. पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू, 1 धावेचा कॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुंदर असा थ्रो, पण 2 धावा घेण्यामध्ये यश. धाव संख्या 86. मौर्या प्रीमियर लीग सीझन 5 चा हा महाअंतिम मुकाबला. पुन्हा एकदा मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, लकी पाटील खाली आणि 2 धावा टाटवण्यामध्ये यश. ओव्हरची समाप्ती. धाव संख्या 88. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 9.25.
खेळाडू अभिजित पाटील आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण बॉल जातोय मागे. एक धाव खेळण्यामध्ये यश. आकाश याला एका धावेची भर पडते धाव संख्येमध्ये. धाव संख्या पोहोचते ते 89. अत्यंत संत गतीने पुढे चाललेला हा सामना मोऱ्या सुपर जायंट्स धाव संख्येवर अंकुश मिळवण्याकरता यशस्वी होताना दिसते. सुंदर असा फटका पण प्लेयर तिथं आहे. दुसऱ्या धावेचा कॉल पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल शुभम याला. पुन्हा एकदा एका धावेची भर. धाव संख्या 90. दरम्यान शुभम परीट 14 चेंडू मध्ये 25 धावांवर खेळतोय आणि रिटायर्ड आउट होतोय तो शुभम परीट आणि शुभम परीट पुजारी आणि त्याची जागा घेण्याकरता येतोय तो शुभम चव्हाण. एक शुभम बाहेर दुसरा शुभम आत. कप्तानने घेतलेला हा निर्णय रणनीतीमध्ये बदल. धाव संख्या 90. लो फुलटॉच. पुन्हा एकदा एका अतिरिक्त धावेची भर पडते धाव संख्येमध्ये. धाव संख्या 91. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो अभि, ज्याच्यासाठी जो प्रसिद्ध आहे ते काम आपल्या कर्णधारासाठी योग्य रीतीने बजावतोय तो अभि. धाव संख्येवर नियंत्रण, योग्य लयीत योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतो तो अभि पाटील आणि यष्टी रक्षण करतायत ते सुनील पाटील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॉल हवेत. प्लेयर खाली. सुशांत पाटील जो कधीच कुठला झेल सोडत नाही पण यावेळी मात्र झेल घेण्यात अपयश मिळतंय आणि त्याचा फायदा मिळतोय तो मोऱ्या रॉयल्स या संघाला. शुभम पाटील यानं झेल घेण्यात अपयश आलेलं आहे. जीवदान मिळते ते शुभम चव्हाण याला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फिरवून मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण उत्तम चव्हाण याच्याकडून. निश्चितच आपल्या संघाकरता 3 धावांची बचत करतोय तो उत्तम चव्हाण. सुंदर असं क्षेत्ररक्षण. अभि पाटील याची सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकाच साथ मिळते ते क्षेत्ररक्षकांकडून. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 94. 3 विकेटच्या नुकसानीवर. आणि या ठिकाणी कंपल्सरी पॉवर प्ले 8वा बॅटिंग पॉवर प्ले. केवळ 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर नेमणूक करण्याची परवानगी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. फिरोज नदाब आपल्या रणनीतीमध्ये बदल करतायत. 18 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतो तो फिरोज नदाब रॉयल्स. अमित धनवडे यांचा हा संघ गेले 2 आठवडे ज्यासाठी मेहनत घेतलेले त्यासाठी हा अंतिम क्षण केवळ 12 चेंडूंवर येऊन ठेपलेला आहे.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते शुभम याला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो फिरोज. वैयक्तिक तिसरं आणि संघाकरता 8वं षटक घेऊन येतोय तो फिरोज नदाब. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. लकी पाटील तैनात. यावेळी देखील एकाच धावेवर समाधान मानावं लागेल मौर्या रॉयल्सच्या संघाला. सुंदर गोलंदाजी करतोय तो मौर्या सुपर जायंटचा संघ. आधी अभि आणि नंतर फिरोज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पण निर्धाव चेंडू. शुभम चव्हाण ज्यासाठी कर्णधारांना आत पाठवले तो येतो तो शुभम चव्हाण. 4 चेंडू 4 धावा घेण्यात यश मिळते ते शुभम याला. मोठा फटका आणि यावेळी मात्र जातोय सीमा रेषा बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर आलेली ही 6. संघाच्या धावसंख्येमध्ये आणि रन रेट मध्ये अचानक गिरावट. धावसंख्या पोहोचती ती 102. 100 पार केलेली आहे ती मौर्या रॉयल्स या संघानं. करंट रन रेट 13 आणि रिक्वायर्ड रन रेट 10.62. अद्याप 13 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. आणि सुरेख अशा फटक्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो फिरोज नदाब. 8व्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 102. 3 विकेटच्या नुकसानीवर. अद्याप आणि याच दरम्यान राजीव मुदगल पाण्याची बाटली घेऊन मैदानात. गोलंदाजी करता येत आहेत ते लकी पाटील. निर्णायक असं षटक असणार आहे या सामन्यातील आणि निर्णायक षटक टाकण्याकरता येत आहे ते लक्ष्मण पाटील पॅव्हलियन एंड कडून. आणि त्याचा सामना करणार आहे तो आकाश. सामना अद्याप ही दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला. रॉयल्सला मोठे फटके तर सुपर जायंट्सला आणखी एक निर्धाव षटक टाकण्याची गरज. उचलून मारलेला फटका. प्लेअर तैनात. अभि पाटील बॉलवर आणि केवळ एक धाव घेण्यामध्ये यश. आकाश याला शुभम स्ट्राईक वर जो मोठे फटके मारण्यामध्ये पट्टा येत आहे त्याकरता त्याची मैदानामध्ये उपस्थिती. लक्ष्मण पाटील वर्सेस शुभम. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू लक्ष्मण यांच्याकडून. एक निर्धाव चेंडू. शुभम याला न समजलेला चेंडू निर्धाव चेंडू पडतोय तो लकी यांच्याकडून. धाव संख्या 103. आणि ब्लॉक मध्ये मारलेला चेंडू. प्लेअर बॉलवर आणि दुसऱ्या धावाचा कॉल. जोरदार थ्रो आणि 2 धावा राहण्यामध्ये यश. धाव संख्या 105. 9 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता मौर्या रॉयल्स या संघाला हा सामना जिंकण्याकरता. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू लक्ष्मण पाटील यांच्याकडून. निर्धाव चेंडू. रन रेट मध्ये वाढ.
8 चेंडू 20 धावा. रिक्वायर्ड रन रेट 15. पुन्हा एकदा टप्प्यावर टाकलेला चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो लक्ष्मण. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकतोय. धाव संख्येमध्ये काहीही बदल नाही आहे. 7 चेंडू 20 धावा. रॉयल्स विरुद्ध सुपर जायंट्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण आणखी एक निर्धाव चेंडू. लकी लक्ष्मण पाटील सुरेख अशी गोलंदाजी केलेले निर्णायक षटक समजलं जातं हे. 9वं षटक म्हणजे सामन्यामध्ये. आणि टिच्चून अशी गोलंदाजी करत रणनीतीवर आपल्या धाव संख्येवर अंकुश ठेवण्यात यश मिळते ते लकी पाटील यांना. केवळ 3 धावा देतोय आपल्या या 9व्या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी आणि एका षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता मौर्य रॉयल्सच्या संघाला हा सामना जिंकण्याकरता. अमित धनवडे यांचा संघ आणि स्वतः अमित धनवडे बॉटल घेऊन मैदानात मुलांना काहीतरी संदेश देण्याकरता. शुभम चव्हाण 12 चेंडू 12 धावा. आकाश गुरु 8 चेंडू 8 धावा. दोन्हीही बॅट्समन 100च्या स्ट्राईक रेटनं बदल खेळत आहेत. 6 चेंडू 20 धावा. आणि के के साहेबांनी आपला पाठिंबा रॉयल्सच्या संघाला दिलेला आहे. येतोय अंतिम आणि निर्णायक षटक टाकण्याकरता सचिन मगदूम पॅव्हलियन एंड कडून. आणि आकाश रिटायर्ड आउट होऊन पॅव्हलियन मध्ये परत आणि त्याची जागा घेण्याकरता येतोय तो. राजू बुरंबाळकर. सागर गावडे यानं आपल्या ठेवणीतला एक्का बाहेर काढलेला आहे. ज्यानं आपल्या गोलंदाजीवर सामने फिरवून दिलेला आहे तो राजू बुरंबाळकर. अंतिम आणि निर्णायक षटकामध्ये फलंदाजी करण्याकरता उतरवलेला आहे तो सागर गावडे यानं. आणि त्याचा सामना करण्याकरता गोलंदाजी करता येते तो सचिन मगदूम पॅव्हलियन एंड कडून. 6 चेंडू मध्ये कळणारा या महाअंतिम सामन्याचा विजेता. फिरवून मारलेला फटका गॅप मध्ये आणि गचा असं क्षेत्ररक्षण. 4 धाव्यांची वाढ. पहिल्याच चेंडूवर सनसनीत असा चौकार खेचून आपले इरादे दाखवलेले आहेत ते राजू बुरंबाळकर यानं. राजू बुरंबाळकर हा अमित रॉयल्स 6 पासून मागं सरकायचं आहे. मागं सरका सगळी जरा मागं सरका. अमित सर जरा पोरांना घेऊन मागं सरका. कारण की 5 बॉल आहेत नंतर तुमच्याच संघाला प्रॉब्लेम होणार आहे. 5 चेंडू 16 धावा. दोन्हीकडे झुकलेला हा सामना. मोठा फटका उंच उडालेला चेंडू. अभि पाटील खाली. उत्तम चव्हाण आणि उत्कृष्ट असा झेल आणि जल्लोषी वातावरण सुपर जायंटच्या संघामध्ये. उत्तम चव्हाण उत्कृष्ट असा झेल घेऊन आपल्या संघाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत त्या उत्तम चव्हाण यानं. राजू मुदगल यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि शिट्टीचा आवाज मैदानामध्ये घुमतोय राजू मुदगल यांच्या.
म्हणून अमित धनवडे यांनी आपली भावकी प्रशांत धनवडे याला मैदानात उतरवलेला आहे. बघूया भावकीची पॉवर काय करते. जरा 6 वरचे जे प्लेयर आहेत त्यांनी कृपया मागं सरका. सामना निर्णायक क्षणी आहे. जर 50-50चा कॉल असेल 6 वर तर तुमचाच संघ तिथं 6 वर उभारलेला, त्यामुळे जो काही निर्णय असेल तो सुपर जायंटच्या बाजूने देण्यात येईल. त्यामुळे जरा कृपया मागं सरका. ऑफच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटका जातोय चौकार. 3 चेंडू 12 धावा. सामना कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला असा स्वरूपाचा सामना. दोन्ही बाजूने झुकलेला सामना. 3 चेंडू 12 धावा. 3 ला 3 चौकार, 2 ला 2 सिक्स. काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. सचिन मखदूम याच्यावर जोरदार अपील. बॉल डेड बॉल. तीन चेंडू 12. सुंदर असा फटका जातोय 6 रनांकरता प्रशांत धनवडे यांच्या बॅट मधून. आतापर्यंत भावकी भावकीला बुडवण्यात पुढे होती, पण या ठिकाणी मात्र भावकी भावकीला वरती घेऊन येते. प्रशांत धनवडे यांच्या बॅट मधून निघालेला झणझणीत षटकार सामन्यामध्ये रंगतदारपणा आणखी खेचून आणतोय. आणि फक्त आता माग सरका. युवराज पटाडे बॅलन्स शीट जुळत आल्या. माग सरका. 2 चेंडू 6 धावा. अमर धनवडे उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. चुरशीचा सामना. टेन्शन टेन्शन टेन्शन. सुंदर चेंडू फटकावलाय स्टेटच्या दिशेने. फिरोज नदाब खाली. सुंदर थ्रो आणि 2 धावा घेण्यामध्ये यश. 1 चेंडू 4 धावा. दोन्ही संघामध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण. धवल कुमार उत्तुरे संघाला पाठिंबा देण्याकडून दोन्ही संघ सीमारेषेवर उपस्थित. सामना एका चेंडूवर येऊन चेपलेला आहे. 1 चेंडू 4 धावा. निर्णायक असा सामना. महाअंतिम मुकाबल्याला शोभेल असा हा सामना. मौर्या प्रीमियर लीग सीझन 5 चा हा अंतिम सामना, महाअंतिम सामना. निर्णायक क्षण, निर्णायक चेंडू. प्लेयरनी खाली बसायचा आहे. वॉरियर्स थोडं मागासारखा किंवा खाली बसा. वाईट. एका अतिरिक्त धावेची भर मौर्या रॉयल्स या संघामध्ये. सामन्यामध्ये अजूनही चुरस बाकी. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. 3 रिझल्ट समोर. रॉयल्स विजयी, सुपर जायंट्स विजयी किंवा सुपर ओव्हर. पहिली सुपर ओव्हर बघायला मिळू शकते का? प्रश्नचिन्ह. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि सेलिब्रेशन स्टार्टेड इन मौर्या सुपर जायंट्स अँड
स्टम्प्स आर ब्रोकन. सुनील पाटील मुदगल दंगा करताना मौर्या सुपर जायंटच्या गोटामध्ये उत्साहाचं वातावरण. याला म्हणायची मॅच, याला म्हणायचा जल्लोष. आफ्टर 5 years सुनील पाटील लिफ्ट द ट्रॉफी ऑफ मौर्या प्रीमियर लीग सीझन 5. हिअर वी गो. सेलिब्रेशन स्टार्टेड इन द पॅव्हलियन. मोठ्या उत्साहात पार पडलेला हा सामना. मौर्या सुपर जायंट सुनील पाटलांची स्वप्नपूर्ती. पहिल्यांदाच महाअंतिम विजेतेपद मिळते ते मौर्या सुपर जायंटच्या संघाला. मौर्या रॉयल्स उपविजेता संघ. शेवटच्या चेंडूमध्ये रंगलेला हा सामना. व्हॉट अ मॅच. जबरदस्त. श्वास रोखून धरणारा हा सामना. आणि कमिटी मेंबर्स आपण ऍक्टिव्ह व्हायचंय. बोर्ड घ्यायचंय सोडून मैदान.